हॅलो. हॅलो. हा बोला ताई. हा, अनुभव शेअर करायचा होता. हा बोला ना ताई, कुठून बोलताय? मी सातारा जिल्ह्यातून बोलतेय. अच्छा, नाव सांगायचंय ताई? नाही, नाव नको. बरं बरं, काय अनुभव आला ताई? म्हणजे असा तुम्हाला आम्ही बघा अनुभव शेअर केला होता हा. की आम्हाला म्हणजे स्वामींची सावली दिसली होती वगैरे. अच्छा, हा हा हा. आणि बरेच दिवस तुम्हाला झाले अनुभव, असेल त्या गोष्टीला. हो, हा आणि तुम्हाला जसा आम्ही अनुभव शेअर शब्द केला साध्य आरती. हा. तसं 2-3 महिन्यात आम्ही अक्कलकोटला गेलो. अरे वा, बघा. खूप छान वाटलं आणि अक्षरशः तिथे रडले मी. आमच्या ऐका. मम्मीने हे बेसन लाडू केले होते, स्वामींना आवडतात. अच्छा, हा. अक्कलकोटमध्ये गेलो आम्ही आणि तिथे सगळ्यांचे प्रसाद वगैरे घेत होते ते. मग मम्मीनं लाडू घेतले आणि त्यातले 5 लाडू त्यांनी स्वामींच्या तिथे ठेवले. अरे वा, किती हो ना. छान बघा ताई. आणि परत ना ते प्रसाद वगैरे वाटतात. हा. म्हणजे ते पण बेसन लाडूच वाटत होते. आणि अच्छा. नंतर मग त्यांचे संपत आले होते म्हणून मम्मीने त्यात अजून 2-3 टाकले. मग हा. तो सगळा प्रसाद म्हणजे जेवढे स्वामी भक्त होते तेवढे सगळ्यांना तो प्रसाद गेला. बघा, किती मस्त ताई. म्हणजे किती हो ना. पटकन तुमची इच्छा पूर्ण झाली बघा. हो, खूप. आणि मम्मी बोलली होती ना की आता माझी बारकी बहीण ही म्हणजे आता कुस्ती खेळती, त्यामुळे ती महाराष्ट्र बापरे. लेवल जिंकली. हो. ओ. आणि ती राज्यस्तरीय जिंकली होती. बापरे बापरे. आणि आत्ता काय झालं, म्हणजे आत्ता सोमवारी हा. आमच्या इथं अड्डा होता ना. काय होतं? अड्डा, बैलगाडा अड्डा. हा 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 हा, शर्यतीचा. हा. आणि नंतर ना परत तिथे आमच्या गावातले बाबा, म्हणजे ते कधीच जात नाहीत. हा. आणि आम्ही गेलो होतो माझ्या दुसऱ्याच दिवशी. बहिणीची कुस्ती स्पर्धा होती महाराष्ट्र लेवलला. बापरे. हा. आणि ते बाबा कधीच जात नाहीत अड्डा बघायला. हा. अचानक गेले हा. आणि त्यांना त्या गाडीने गाडीने उडवून टाकलं. अरे 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 अरे. तुमच्या आजोबा आहेत का ते? हा, आजोबा. त्यांना बापरे. उडवून टाकलं. किती वय त्यांचं? ती असेल 60च्या पुढे असेल. अच्छा अच्छा, हा हा. आणि नंतर ना मग आम्ही त्यावेळेस तिला भेटून निघालो होतो, हॉटेलमध्ये जेवत होतो. हा आणि तिथं मोबाईलवरती अड्डा बघत होते पप्पा. हा हा. आणि तिथे ते म्हणजे जे काही पुकारतात ना, हो. ते काय म्हणले, ॲम्ब्युलन्स वाले तुम्ही गाडी स्टार्ट करा, तुम्हाला गिऱ्हाईक आले. बापरे. मग असे बोलले ते. आमच्या पप्पांना खटकलं. पप्पाला असं कशाला बोलायचं, कोणी का असेना. बरोबर. आणि नंतर ना परत ना ते झालं की म्हणजे ते त्यांना खटावच्या म्हणजे ह्याच्यात नेलं सरकारी दवाखान्यात. हा. तिथं पण काय नाही, म्हणजे काय झालं नाही तिथं. रिस्पॉन्स दिला नाही. आणि नंतर मग सातारमध्ये नेलं. आणि बापरे. मग तिथं जाताना 2-3 वेळा रक्ताच्या उलट्या केल्या त्यांनी. अरे 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 अरे. हा, आणि जाईपर्यंत त्यांचा श्वासच ही झाला. गेलेच ते. गेले ना ते. आणि म्हणजे ते सगळं संकट आमच्यावर होतं. कारण आणि ते पण हे झालं, महाराष्ट्र लेवलला तिला 2 चान्स होते माझ्या बहिणीला. हा. आणि त्यातला पहिल्या चान्सला ती हारली. अच्छा. आणि दुसऱ्यात म्हणजे हारली, म्हणजे ज्या क्षणी ती हारली त्यावेळेस सगळ्यांना असं वाटत होतं आता काही पुढे होऊ शकत नाही. आता महाराष्ट्र लेवल म्हणजे इतके कष्ट घेतले होते तिनं. 5-6 वर्ष ती कुस्तीत आहे. इतके म्हणजे. आणि आता तिला ही झालं होतं तर. आणि ते पहिल्या ह्याला हारली ती. आणि नंतर मग सगळ्यांना वाटलं की आता नाही, काहीच होऊ शकत नाही आता. नंतर मग ती दुसरी जिंकली, तिचा 3रा नंबर आला. अरे वा. हो, महाराष्ट्र लेवलमध्ये तिचा 3रा नंबर आला. बापरे बापरे. सातारा जिल्ह्यात तिचा 3रा नंबर आला. म्हणजे खूप झालं होतं. आणि हे सगळं म्हणजे किती आमच्या स्वामींची कृपा बघा ताई. हो, खूप. म्हणजे स्वामींनी खूप हे केलं. आणि त्याच दिवशी आम्ही असा स्वामी देवाऱ्यापाशी असा कलश ठेवतो ना, नारळ. आणि तो नारळ फुटला. बापरे. बघा, म्हणजे स्वामींनी संकट ते नारळ गेलं. हो. आणि म्हणजे ते नारळ कसा फुटला, कधी फुटला, काहीच कळत नव्हतं. बापरे. अजून पण तसा तो नारळ ठेवलाय आम्ही. कारण सुतक असल्यामुळे आता काय देवाला हात लावता येत नाही ना. नाही नाही, काही असो त्या आधी विसर्जन करा. त्याचं ठेवायचं नाही. हो, म्हणजे असं किती, म्हणजे स्वामींना आम्ही किती म्हणलं, स्वामी तुम्ही आमच्यावरती होतं ते किती, म्हणजे आता सांगता येईना इतकंही होत होतं. बरोबर बरोबर.
घरावरचं संकट स्वामींनी स्वतःवर घेतलं ते बघा. हो. हं. आणि मी म्हणजे शेअर इतकं करते. हां. छान आणि अजून एक पण हे झालं होतं. हां. आमच्या मम्मीला मागच्या वर्षी की आमच्या शेजारच्या काकी जातात ना गोव्याला. हां, हां, त्यांचा हां. म्हणजे मूळ गाव आहे ते. हां. आणि तिकडं त्यांच्या घरी म्हणजे स्वामींच्या रूपात गणपतीची मूर्ती बसवली होती. गणपतीचं ओह! हे चालू होतं ना. हां, हां, हां. त्यावेळेस मग त्यांनी सांगितलं ते की गणपतीची मूर्ती आम्ही बसवली. मग आमच्या मम्मीला काय म्हटले, आमची मम्मी म्हणाली की मला पण म्हणजे तशा मूर्तीमध्ये मला पण दर्शन करायला पाहिजे. हां, हां, आणि हां. नंतर ना आम्ही गणपती विसर्जन करायला ओढ्यावरती गेलो. हां. आणि तिथे गणपती आम्ही विसर्जन केला, सगळं झालं. आणि हां. मम्मी नंतर न येताना मम्मीचा म्हणजे साडीचा पदर आहे, हां. तो गणपतीच्या म्हणजे ती मूर्ती जी होती ना, त्या 3 सलग मूर्ती होत्या. हां. आणि त्या मधली मूर्तीचा फेटा मम्मीच्या पदरकडून खाली पडला. मग अच्छा. मम्मी म्हणली की मम्मी म्हणली की कुणाचा पडला असेल. मग मम्मीने उचलून ठेवला, तर ती जी मूर्ती होती ना, हां, हां. ती अशी स्वामींच्या रूपात होती. गणपतीची मूर्ती ओह! स्वामीच्या रूपात होती. किती मम्मी छान. इतकी घरी आल्यावर रडली ना. स्वामींना म्हणली, स्वामी तुम्ही कसे आहात हो? म्हणजे प्रत्येक इच्छा तुम्ही पूर्ण पूर्ण करता. करतात. खरंच, खरंच. खूप आणि तुम्ही काय करता ताई? म्हणजे मुलगी आहे जी आता 9वी शिकतेय. अच्छा, अच्छा. मग मम्मीने का नाही शेअर केला? तिला मी म्हणत होती ना शेअर कर, पण ती म्हणते की नको, कसं वाटतं स्टार्टिंग कशी करायची तिला ते समजत नाही. सुचत नाही. अच्छा, अच्छा. हां. मी शेअर करते हां. खूप छान ताई हां. हो. तुमचा श्री आवाज स्वामी. खूप छान आहे काकी. अरे तू पण किती गोड बोलते दीदी. मला तर तुझं आणि बोलणंच ऐकत राहावंसं असं वाटत होतं आता. आणि काकी काय झालं होतं, हां. आता आम्ही अक्कलकोटवरून आलो ना. आणि मार्गशीर्ष महिना चालू होण्याच्या 1 आठवडा आधी हां. मला इन्स्टावरती व्हिडिओ आला होता की तू 11 गुरुवार कर. अगं बाई! हां, हां, हां. हां. आणि नंतर ना म्हणजे 11 गुरुवार कर. मी म्हणलं की हां चालतं. म्हणजे माझ्या मनीला देणी. आणि मागच्या वर्षी पण मी 8वीत असताना 11 गुरुवार केले होते ना हां, स्वामींचे. हां, 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 हां. आणि यावर्षी स्वामींना म्हणलं की स्वामी मागच्या वर्षी म्हणजे माझा काहीतरी उद्देश होता तो करण्यामागे. हां, हां. यावर्षी मी म्हणलं स्वामींना, स्वामी मला काय नकोय, तुम्ही स्वतःहून माझ्याकडून सेवा करून घेताय. आणि म्हणजे हे सगळं मी आता जे गुरुवार आहेत ना, ते सगळं स्वामींसाठी करते. अरे वाह! हो. आणि तरी स्वामी कसं आहे आपला म्हणजे काहीच ठेवत नाही. थोडीशी सेवा असेल तरी त्याचं फळ काही ना काही देतात. तुमच्या इच्छा हो. जे मनात नसेल ते सरप्राईज देतील बघा स्वामी तुम्हाला. हो. हां? आता फक्त एवढीच इच्छा आहे की बस चांगले मार्क पडावे. पडतीलच. सगळं छान होईल बघा ते. मी शेअर करते हां. हां. हां, श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.